बातमी विठुरायाच्या पंढरपुरातली। मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचं वास्तव्य विष्णुपदावर असतं। पंढरपूर पासून 2 किलोमीटरवर असलेल्या गोपाळपूर येथील विष्णुपदावर विठ्ठल वास्तव्य करतात। एकूणच मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचं वास्तव्य विष्णुपदावर का असतं, असं कोणतं आध्यात्मिक कारण घडलं की विठ्ठलानं पंढरपूर सोडून विष्णुपदावर जाण्याचं ठरवलं? 1 महिना विष्णुपदावर विठ्ठलानं वास्तव्य करण्यामागची आख्यायिका नेमकी काय? मार्गशीर्ष महिन्यात भाविकांची मांदियाळी विष्णुपदावर का पाहायला मिळते, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। मार्गशीर्ष महिन्यात भगवान पांडुरंग मंदिरात नसतात तर ते विष्णुपदावर असतात अशी धारणा आहे। यामागची आख्यायिका अशी आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा आध्यात्मिक निर्णय घेतल्यानंतर भगवान पांडुरंग आळंदीला गेले। देवाच्या उपस्थितीत माऊलीचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर भगवान पांडुरंग पंढरपूरला आले। मात्र त्यांना करमनासे झाले, कारण माऊली त्यांची प्रिय भक्त होती। त्यामुळे देवाने एकांतात जाण्याचा निर्णय घेतला आणि देव पंढरपूरपासून 2 किलोमीटर असलेल्या गोपाळपूर येथील विष्णुपदावर वास्तव्याला आले। आणि त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात देवाचं वास्तव्य विष्णुपदावर असतं अशी धारणा आहे, अशी श्रद्धा आहे भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायाची। आणि म्हणूनच महिनाभर विष्णुपदावर हजारो भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी विष्णुपदावर येतात आणि त्यामुळेच इथं भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।